गोव्याची विधानसभेची निवडणूक सुद्धा अगदी तोंडावरती आलेली आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे गेले 2 दिवस गोव्यामध्ये होते. गोव्याकडे त्यांनी आपला मोर्चा वळवलाय. या सगळ्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांच्याशी विशेष बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे एक झंझावात आणि याच झंझावाताची मशाल घेऊन स्वतः उद्धव ठाकरे महाराष्ट्राबाहेर सीमोल्लंघनासाठी आता सज्ज झालेले आहेत. निवडणुकींच्या कुरुक्षेत्रामध्ये आता उद्धव ठाकरे खरं तर जुन्या मित्रांपासून दुरावलेले आहेत, मात्र नवीन मित्रही जोडले जात आहेत. सध्या गोव्याच्या रणभूमीत आहेत आणि रणशिंग फुंकलेला आहे. काय म्हणाल, भाजप शत्रू नंबर 1 असं शिवसैनिकांना वाटतंय, तुम्हाला काय वाटतं? पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही जे काय आता माझं वर्णन केलं किंवा प्रस्तावना केली, माझा महाराष्ट्राच्या बाहेर कोणीच मित्र नव्हता. आमची युती महाराष्ट्राबाहेर कोणत्याही पक्षाशी तशी आधी नव्हती. त्याच्यामुळे मी म्हणेन गोव्यात पहिल्या प्रथम अशी आमची युती होते. पूर्वी जेव्हा बाळासाहेब इथे आले होते त्यावेळेला तर इकडे मला नाही वाटत किंवा आठवत भाजपा होता, तेव्हा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष होता. त्यांच्याबरोबर आम्ही युती करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दुर्दैवाने तेव्हा काही कारणामुळे युती होऊ शकली नव्हती. आज मला वाटतं पहिल्या प्रथम महाराष्ट्राच्या बाहेर ही आमची महायुती होते आणि त्याच्यामध्ये आम्ही युती करताना नेहमी मिनिमम कॉमन प्रोग्राम हा शब्द नसतो आमच्याकडे सगळा मॅक्सिमम कॉमन प्रोग्राम असतो. आणि म्हणूनच गोवा सुरक्षा मंच जो गोव्याची अस्मिता असेल, भाषा असेल, संस्कृती असेल, तिची रक्षण करण्यासाठी सुरक्षा म्हणून तो आलेला आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा एक गोव्याची ओळख असलेला पक्ष. तर म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा हे एक समीकरण आणि एक ओळख. त्यावेळेला भाऊसाहेब होते, मग शशिकलाताई होत्या, हे सगळे इथल्या हा मूळचा पक्ष. आणि त्या पक्षाला सुद्धा आज ज्या पद्धतीने वापरून फेकलं जातंय ते बघितल्यानंतर आम्ही आता सगळे एकत्र आलेलो आहोत. विशेष म्हणजे सुभाषजी आहेत, सुभाष वेलिंगकर हा एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक जुना जाणता किंबहुना इथला मूळचा पाटकणा असलेला माणूस, तो सुद्धा जेव्हा पोटतिडकीने बाहेर पडतो की बाबा हे जे काय चाललंय हे एका ध्येयासाठी विचाराने आम्ही या कुटुंबात आलो होतो, पण त्याला कुठेतरी सोडचिठ्ठी देऊन हे भलतीकडे प्रकरण चालले म्हटल्यानंतर ती माणसं जिथे पोटतिडकीने बाहेर पडतात, मग आम्ही सगळे समविचारी एकत्र येऊन गोवेकरांच्या हितासाठी, आणि गोवेकर जे एक स्वप्न बघतायत, गोव्याची जनता ही साधी भोळी आहे. एक इथे दंगा धोपा वगैरे त्यांना काही आवडत नाही. शांततेत आयुष्य जगावं, मी बरं माझं काम बरं, शांत छान लोक आहेत. एक संस्कृती आहे, एक संस्कार आहे. त्या संस्काराला जर का कुठे छेद दिला जात असेल, विकासाच्या नावाखाली मूळ ओळख जर का पुसली जात असेल, तर मात्र गोव्याचं रक्षण करणं हे आमचं काम आहे. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असाल की आम्ही म्हणजे शिवसेना काय, गोवा सुरक्षा मंच काय, जागेसाठी खळखळ न करता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सोबत गोवेकरांसाठी एकत्र आलेलो होतो. तुमची जी महायुती आहे त्याचा मूळ गाभा जर बघितला तर प्रादेशिक अस्मिता असेल किंवा भाषा आणि संस्कृतीचं रक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये आपण मराठी भाषा ही प्राधान्य असावं असं तुम्ही नेहमी म्हणत आलेला आहात, त्यासाठी 50 वर्ष लढा दिलेला आहात. गोव्यामध्ये मात्र कोकणी भाषेला प्राधान्य दिलं जातं. इथे तुमचा मुद्दा काय असेल? प्रत्येक जे मागे बाळासाहेबांनी सांगितलं होतं की आपल्या देशामध्ये भाषावर प्रांतरचना झाली. भाषावर प्रांतरचना ही काय आम्ही नाही केली, पण प्रत्येक भाषेला आपापला प्रांत मिळाला, त्या प्रांताची ती भाषा झाली, त्या प्रांताला एक सरकार मिळालं. साहजिकच आहे तिथल्या प्रांतातल्या भूमिपुत्रांचा मान सन्मान राखला गेला पाहिजे आणि तो राखला जात नसेल तर मग मात्र त्याच्या न्याय हक्कासाठी लढा हा दिला गेला पाहिजे. गोव्याप्रमाणे इतरही राज्यात आता निवडणुका आहेत आणि तिथेही तुम्ही शड्डू ठोकून आहात भाजप विरोधात. काय म्हणाल, तुम्ही नेहमी प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करण्याचा जो प्रकार सुरू आहे भाजपकडून असा तुम्ही नेहमी आरोप करता, काय म्हणाल त्याच्यावर? पहिला एक गैरसमज मी आपला काढतो की मी काय भाजपच्या विरोधात मैदानात नाही उतरलो. मी जनतेसाठी उतरलेलो आहे. यापूर्वी सुद्धा महाराष्ट्राबाहेर आम्ही कधी निवडणुका लढलेल्या नव्हत्या. आज सुद्धा गोव्यात आम्ही फक्त खरंच 4 जागा लढवत होतो. दुर्दैवाने एक अर्ज आमचा बाद झाला. 3 जागा लढवत आहोत. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा अजूनही पूर्ण ताकदीने असं काही आम्ही उतरलेलं नाही. जिथे ते चांगले लोक येत आहेत तिथेच आम्ही लढतो आहोत, जेणेकरून उद्याच्या विधानसभांमध्ये जनतेचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेची सुद्धा लोक तिकडे असायला हवे. हा आजचा आमचा प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवतोय, बिहारमध्ये सुद्धा आम्ही लढवली होती. बिहारमध्ये आम्ही फक्त 1 महिना प्रचार केला होता आणि तिकडे जवळपास 2-2.5 लाखाच्या वरती मतं मिळाली होती. तर लोकांना शिवसेना पाहिजे आहे, जरूर पाहिजे, पण असं मी म्हणत नाहीये की आत्ताच्या आत्ता आम्ही उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन करू. गोव्यामध्ये नक्की करू, कारण गोव्यात आमची महायुती झालेली आहे. त्याच्यामुळे गोव्याचा उद्याचा मुख्यमंत्री हा आमच्या महायुतीचा असणार हे तर मला सत्य समोर दिसतंय. याचा अर्थ कृपा करून मी कोणत्या एका पक्षाच्या विरोधात आहे असं समजू नका. पुन्हा सांगतो
की महाराष्ट्राच्या बाहेर तशी आमची कोणाशी युती झालेली नव्हती आणि पहिल्या प्रथम गोव्यात आमची चांगली युती एका समविचारी पक्षांची युती ही झालेली आहे गोवेकरांच्या हितासाठी. तुम्ही म्हणत असाल की भाजप विरोधात तुम्ही लढत नाही आहात, परंतु जी धुसफूस महाराष्ट्रात आपल्याला दिसते ती सर्वश्रुत आहे. हीच अपरिहार्यता आहे तुमची, कारण तुम्ही केंद्रात आणि राज्यात अजून सत्तेत आहात. मला वाटतं महाराष्ट्रातले जे विषय ते मी महाराष्ट्रात नक्की बोलेन. केंद्राच्या राज्यामध्ये केंद्रातले विषय सुद्धा केंद्रात बोलेन. पण तुम्ही सत्तेतून बाहेर कधी पडणार असा प्रश्न जनता विचारते, कारण तुम्ही सतत अशी कोणी जनता मला विचारत नाही, हे तुम्ही फक्त विचारता आणि जे माझे मी निर्णय घेतो ते जनतेला आवडत आहेत. मंत्री सुद्धा तुमचे म्हणतात की राजीनामा खिशात घेऊन फिरतो. आहेत ना, त्याच्यामुळे मला सुद्धा काही वेळापत्रकं कळतात. त्याच्यामुळे माझ्या जनतेचा माझ्यावरती विश्वास आहे आणि तिच्या मनातलं जे काय ते मी ओळखून आहे त्यांना आनंद होईल असंच मी काम करेन. गोव्यामध्ये जशी तुम्ही महायुती स्थापन केली त्याच पद्धतीने इतरही राज्यात भाजप विरोधात जे प्रादेशिक पक्ष आहेत ते एकवटले जात आहेत. आता आपण बिहारचं उदाहरण घेतलं तर लालू आणि नितीश एकत्र येऊ शकतात. आज युपीची निवडणूक आहे, तिकडे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र येतो. मग महाराष्ट्रात शिवसेना आणि मनसे एकत्र का येऊ नये? गोव्यामध्ये आम्ही गोवा सुरक्षा मंच आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष एकत्र आलोच आहोत. त्याच्यामुळे गोव्यात आज बोलताना मी गोव्यापुरतं बोलेन. परंतु महाराष्ट्रामध्ये जर जनतेने ही जर मागणी केली असं असेल, जनता वगैरे असं तुम्हाला वाटतं की तुम्ही बोलता म्हणजे जनता बोलताय असं नाहीये. जनतेशी मी पण बोलत असतो आणि जनतेच्या मनात काय आहे हे मला माहिती आहे. भाजप सोबत तुम्ही युती तोडलीत महाराष्ट्रात, काय नेमकी कारण होती? कारण आरोप केला जातोय की पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती शिवसेना मागे हटली आणि युती तोडली. मी 3 तारखेनंतर याचं उत्तर तुम्हाला देईन महाराष्ट्रामध्ये. तर हे होते उद्धव ठाकरे आणि सध्या तरी ते नुसतं गोव्यापुरतं जरी बोलत असले तरी येत्या काळात लवकरच महाराष्ट्राची युतीचा काडीमोड का झाला आणि मनसेकडून जे टाळीचा हात पुढे गेलेला आला होता त्याबाबत काय झालं हे लवकरच स्पष्ट करतील असं ते म्हणतात. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, गोवा.